हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व आणि अभ्यास कसा चालू आहे? तर माझं पहा, मी आज काय झालं, पहाटे उठले आणि ब्रश करायला गेले, पण हा उठला पाठीमागून लगेच, म्हणून मी परत आले आणि मग तो झोपत नव्हता, म्हणून झोका देत राहिले आणि त्याला झोका देता देताच मी पण परत झोपून गेले. त्यामुळे आज पहाटेचा लॉट माझा काहीच झालेला नाही आहे. आणि त्यानंतर मग घरातली सगळी कामं आवरलेत. आता आता 11 वाजलेले आहेत. आरवी गेली आणि यालासुद्धा मी आता झोळीत टाकलेलं आहे. आता हा झोपला की मग अभ्यासाला सुरुवात करेन. तर आज मी सकाळी वेन आकृत्या हा टॉपिक बुद्धिमत्तेचा घेतलेला आहे. तर बुद्धिमत्तेचा प्रत्येक टॉपिक आपल्याला सॉल्व करायचा आहे, म्हणजे आपले बुद्धिमत्ता या घटकाचे जे मार्क आहेत ते जाणार नाहीत. आणि ICDSच्या पेपरमध्ये ना बुद्धिमत्तेला जास्त वेटेज दिलेलं आहे गणितापेक्षा. गणित आहे, परंतु बुद्धिमत्तेचे प्रश्न हे जास्त येत असतात. त्यामुळे बुद्धिमत्तेचा कुठलाच टॉपिक आपल्याला पाठीमागे सोडवायचा नाही आहे. कारण की कुठल्याही टॉपिकवरती कितीही सोपा असू द्या, ऐन वेळेला आपल्याला जर थोडंसं त्यातलं ॲडव्हान्स लेवलचं गणित आलं तर ते सोडवता आलं पाहिजे. म्हणून बुद्धिमत्तेचा आता इथून पुढे तरी डेली 1 तास अभ्यास करायचाच आहे. आता या पूर्वी जेवढा अभ्यास झाला आहे ना, आणि जेवढे टॉपिक राहिलेले आहेत पाठीमागे, तेवढे लवकरात लवकर कव्हर करायचा माझा प्रयत्न आहे. आणि त्यानंतर मग प्रॅक्टिस सेशनला मी सुरुवात करणार आहे, रिव्हिजनला सुरुवात करणार आहे बुद्धिमत्तेच्या. आता गणिताचे मी महत्त्वाचेच टॉपिक केलेले आहेत. आणि गणिताचं तुम्हाला तर माहीतच आहे की मी रिव्हिजनसुद्धा सुरू केलेली आहे गणिताची. तर बाळ उठल्याच्या नंतर पाहू शकताय, अजून TV पाहायचा कार्यक्रम झालेला आहे त्याचा. आणि त्यानंतर मग थोडंसं खाऊ वगैरे खाल्ला आणि मग पुन्हा झोक्यात वगैरे टाकून असं त्याला थोडंसं नादी लावायचं. TV थोडा वेळ बघतो, थोडा वेळ खेळतो, थोडा वेळ झोक्यात खेळतो आणि मग मागे पुढे असं त्याला नादी लावत मग मी ICDS आणि मराठी ह्या विषयांचा अभ्यास करत असते, जसं की तुम्हाला माहीतच आहे. तर मला ना काही लोकांच्या कमेंट आल्या की तुम्हाला अभ्यास करताना मग एवढं शूटिंगला आणि व्हिडिओ एडिट करायला कधी वेळ मिळतो? तर माझं कसं आहे ना, व्हिडिओ शूट करायला तर एवढी काही जादू लागत नाही, कारण की मी अभ्यासाला बसले की लगेच कॅमेरा ऑन करून देत असते आणि त्यानंतर 10-15 मिनिटांनी बंद करून टाकत असते. आणि त्यातल्या क्लिप म्हणाल तर एवढं काही हार्ड नाही आहे एडिट करायला. ते मी थोडासा गॅप घेतला ना, ब्रेक घेतला ना, की त्या 5-10 मिनटामध्ये सुद्धा तो एडिट करून होतो. आणि 4-5 मिनटं रेकॉर्ड करायला, असे 15-20 मिनटामध्ये काम होऊन जातं. त्याला एवढा काही मला वेळ जास्त जात नाही. आणि ही माझी आवड आहे, माझा छंद आहे आणि तो मी जोपासत असते थोडासा साईडला, कारण आपण आपले छंदसुद्धा जोपासले पाहिजेत, कितीही बिझी रुटीन असू द्या. त्यामुळे मग मी हे व्हिडिओ थोडेसे, मलाही बरं वाटतं आणि आवड आहे म्हणून मी बनवत असते. आपण सोशल मीडियाचे बाकीचे एवढे जे माध्यमं वापरतो, तर ते स्क्रोल डाऊन करत बसण्यापेक्षा मग मी माझा हा छोटासा छंद आहे तो जोपासत असते. त्यानंतर मला ना अजूनही बऱ्याच सगळ्यांचे मेसेज किंवा कमेंट येत असतात की तुम्ही बुक्स कोणते वापरता. तर तुम्हाला सगळ्यांना मला पुन्हा एकदा सांगायला आवडेल की मी बुक्सवरती, म्हणजे मी माझे जे बुक्स आहेत ज्यातून मी अभ्यास करते त्याचा सेपरेट एक व्हिडिओ बनवलेला आहे. वाटल्यास मी त्याची लिंक कमेंटमध्ये देते तुम्हाला. तुम्ही तिथे जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता आणि त्यामध्ये कुठले बुक्स मी वापरते ते तुम्ही पाहू शकता. तर रात्रीचे जेवणं, स्वयंपाक वगैरे सगळं, भांडी वगैरे घासून लवकरच मी आवरून घेत असते 9 वाजेपर्यंत. मग 9 ते 11 मला 2 तासांचा चांगला अभ्यास करायला वेळ मिळतो. आता बाळसुद्धा जेवण झाल्याच्यानंतर माझ्या मिस्टरांकडेच असतं, त्यांना सांभाळायला. आरवीचा अभ्याससुद्धा तेच घेत असतात, त्यामुळे त्यांचं दोघांचंही मला टेन्शन राहत नाही हे असल्याच्यानंतर. म्हणून मग 2 तास मला रात्रीचा निवांत अभ्यास करायला वेळ मिळतो. आणि मग 11 वाजता बाळाचा झोपायचा टाईम आहे, मग त्यालाही झोपवते आणि मीही झोपते, कारण मी पहाटेसुद्धा उठत असते, तुम्हाला माहिती आहे. आणि ज्या दिवशी असं वाटतंय झोप नाही आलेली, त्या दिवशी मग जास्त वेळ जागरण करत असते. तर